हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत फर्स्ट स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे इंग्लिश बालभारती. अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस थर्ड युनिट स्टार्ट केलेला आहे आपण. इन दॅट 3.9 द चॅप्टर नेम इज द अँट अँड द ग्रॉसहॉपर. सो या चॅप्टर थ्रू आपल्याला एक स्वीट अशी स्टोरी बघायची आहे, स्टोरी लर्न करायची आहे, त्याचा मॉरल लर्न करायचा आहे, राईट. सो चला स्टार्ट करूयात. बिफोर दॅट, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढे सुद्धा जेव्हा मी तुमच्या सिलेबस थ्रू जे चॅप्टर्स आहेत हे जेव्हा मी अपलोड करीन, किंवा तुमचे जे होणारे पेपर्स आहेत हे जेव्हा मी अपलोड करीन, तेव्हा त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील. सो लेट्स स्टार्ट 3.9 द अँट अँड द ग्रॉसहॉपर. तर इथे द अँट म्हणजेच काय, मुंगी, आणि ग्रॉसहॉपर म्हणजेच काय, त्याला आपण पाणकिडा किंवा ग्रीन कलरचा तो एक किडा असतो बघा, नाकतोडा म्हणतो आपण त्याला ग्रॉसहॉपर म्हटलं जातं, राईट. सो पेज नंबर 55, 56 अँड 56 या 2 पेजवरती तुमचा हा चॅप्टर इन्क्ल्यूड केलेला आहे. तर यामध्ये स्टोरी दिलेली आहे. चला आपण आता फर्स्ट यामध्ये स्टोरी बघूया. फर्स्ट लिसन, रिपीट अँड रीड. ओके, तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगेन ते तुम्ही लिसन करायचं आहे, रिपीट, अँड तुम्हाला ते अगेन रीड करायचं आहे. तर व्यवस्थित मी जे रीड करणार हे तुम्हाला व्यवस्थित पहिल्यांदा ऐकून घ्यावं लागेल. ओके, सो स्टार्ट करूयात. बघा, पिक्चर्ससुद्धा किती छान दिलेले आहेत. इथं ॲन्ट्स दिलेले आहेत, इथे हा ग्रॉसहॉपर दिलेला आहे, इथे समर सीझन दाखवलेला आहे, राईट. बघा, स्टोरी टाईम स्टार्ट केलेला आहे आपण. अँड अँट अँड अ ग्रॉसहॉपर वेअर अ गुड फ्रेंड्स. मीन्स मुंगी आणि ग्रॉसहॉपर म्हणजेच नाकतोडा हे दोघंजण चांगले फ्रेंड्स असतात. ड्युरिंग समर द अँट वर्क हार्ड टू कलेक्ट फूड. तर ड्युरिंग समर म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुंग्या काय करतात, त्यांचं जे अन्न आहे हे गोळा करण्यासाठी हार्डवर्क करतात. ते त्या गोळा करतात, त्या कामामध्ये त्या असतात. While the grasshopper enjoyed the sunny weather, it played all day and collected no food. ओके, तर याच्या विरुद्ध मात्र ग्रॉसहॉपर म्हणजे त्यांचा जो फ्रेंड आहे, नाकतोडा जे आपण म्हणतो, हा काय करतो, जे समर सीझनमध्ये एन्जॉय करतो, इकडून तिकडून उड्या मारणे, फिरणे, हे सगळं त्याचं एन्जॉयमेंट चालू असतं. पण तो स्वतःचं अन्न जे आहे, अन्नसाठा तो करत नाही. When winter arrived, the ant was resting. पण मात्र जेव्हा हिवाळा येईल तेव्हा मुंग्या काय करतात, शांत विश्रांती घेतात. इट वॉज इटिंग द फूड गॅदर्ड ड्युरिंग समर. त्यांनी समर सीझनमध्ये जे फूड कलेक्ट केलेलं असतं ते त्या विंटर सीझनमध्ये पुरवतात किंवा ते त्यावेळेला त्या खातात. द हंग्री ग्रॉसहॉपर आस्क्ड द अँट फॉर सम फूड. यावेळेला मात्र समर सीझनमध्ये ग्रॉसहॉपरनं कोणतेही फूड कलेक्ट केलं नव्हतं. आता मात्र विंटर सीझन आल्यानंतर तो मुंग्यांच्याकडे गेला. त्यांना म्हणायला लागला की मला भूक लागलेली आहे, तुमच्यातलं थोडं अन्न मला खायला देता का. सो द अँट गिव्ह इट सम. तर त्यावेळेला मुंगीने काय केलं, थोडंसं अन्न जे होतं ते त्याला देऊन टाकलं आपल्याकडचं. नेक्स्ट डे द ग्रॉसहॉपर अगेन आस्क्ड द अँट फॉर फूड. फर्स्ट डेला ठीक आहे, पण नेक्स्ट डे पुन्हा ग्रॉसहॉपर हा अँटकडं जायला लागला आणि म्हणायला लागला की मला भूक लागलेली आहे, तुमच्यातलं थोडं खायला द्या. ओके, पण याने समर सीझनमध्ये मात्र कोणतेही फूड कलेक्ट करून ठेवलं नव्हतं. द अँट रिप्लायड, आय एम सॉरी माय डिअर फ्रेंड, दिस फूड इज जस्ट इनफ फॉर माय फॅमिली. तर यावरती त्या अँटने काय रिप्लाय केलेलं आहे की मला माफ कर माझ्या मित्रा, हे जे अन्न मी साठवलेलं आहे हे फक्त माझ्या फॅमिलीला पुरेसं होईल एवढंच साठवलेलं आहे. वी ऑल वर्कड हार्ड द होल समर टू गॅदर फूड. तर आम्ही होल फॅमिली, तर इथं सगळी फॅमिली दिसते बघा, आम्ही होल फॅमिली हे फूड गॅदर करण्यासाठी समरमध्ये हार्डवर्क करत असतो. यू एन्जॉयड द समर टाईम. तू मात्र समर टाईममध्ये एन्जॉय करत असतोस, इकडून तिकडून उड्या मारत खेळत असतोस. यू डिड नॉट सेव्ह एनी फूड फॉर कोल्ड विंटर. तू त्यावेळेला मात्र कोणतंही फूड कलेक्ट करत नाहीस किंवा सेव्ह करत नाहीस. वी कॉन नॉट शेअर फूड विथ यू नाव. तर आम्ही आता तुझ्याशी आमचं जे अन्न साठवलेलं आहे हे तुझ्याशी शेअर करणार
नाही, आय एम सॉरी असं त्या अँटनं रिप्लाय केला आहे. ओके, सो एक छोटी छान अशी स्टोरी इथं दिलेली आहे. सो यावरून आपल्याला काय मोरल घ्यायचं आहे, वर्क हार्ड टुडे फॉर अ बेटर टुमारो. म्हणजेच काय बघा, तुम्ही जर आज कष्ट केलात, आज तुम्ही जर काही काम केलात तर त्याचा उपयोग तुम्हाला उद्या होणार आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर आजचा अभ्यास आजच केलात, आज दिलेला अभ्यास आज केलात, उद्याचा अभ्यास उद्या केलात, तर तुम्हाला याचा उपयोग तुमच्या परीक्षेमध्ये होणार आहे. याच मोरलवरून आपल्याला हे शिकायचं आहे की हार्ड वर्क टुडे फॉर अ बेटर टुमारो. तुम्ही जर आज व्यवस्थित तुमच्या शाळेमध्ये जे शिक्षण दिलं जातं की तुम्ही आज चांगलं शिकलात तर तुमचं उद्याचं एज्युकेशन, तुमचं उद्याचं जे करिअर असणार आहे हे चांगलं होणार आहे. त्यासाठी तुम्हाला आज चांगला स्टडी करावा लागणार आहे, जेणेकरून तुमचा फ्युचर करिअर हे ब्राईट होणार आहे. राईट. सो या स्टोरीवरून आपल्याला हे मोरल घ्यायचं आहे. नेक्स्ट बघूयात. आणि त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. सॉरी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे लिसन अँड राईट. तर जस्ट इथे मी तुम्हाला हे वर्ड्स दिलेले आहेत, हे तुम्हाला मी सांगणार, तुम्ही ते लिसन करायचे आहेत, तुमच्या नोटबुकमध्ये राईट करायचे आहेत. ग्रॉस होपर म्हणजे आपण मगाशी बघितलं, ग्रॉस होपर मीन्स नाकतोडा. अराइव्ड म्हणजेच काय तर येणे, लवकर येणे. ओके. हार्ड म्हणजे कठीण. कलेक्ट म्हणजे गोळा करणे. विंटर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे हिवाळा. रेस्टिंग म्हणजे काय, विश्रांती घेणे. गॅदर्ड म्हणजेच जमवणे किंवा एकत्र करणे. ड्युरिंग म्हणजे त्या वेळेस असा त्याचा अर्थ होतो. समर म्हणजे ऑल सगळ्यांनाच माहिती आहे, समर म्हणजेच काय तर उन्हाळा. हंग्री म्हणजे भुकेलेला. राईट. तर शेअर्ड म्हणजे काय, आपल्याला शेअर करणे किंवा एकमेकाला देणे. आणि इनफ म्हणजे पुरेसा. ओके. सो अकॉर्डिंग टू त्या स्टोरीमधले हे जे वर्ड्स आहेत, हे वर्ड्स तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही हे राईट करायचे आहेत, रीड करायचे आणि व्यवस्थित ते पाठ करायचे आहेत. चला थर्ड क्वेश्चन बघूयात. रिअरेंज द लेटर्स टू मेक अ मिनिंगफुल वर्ड. तर इथे त्यांनी पिक्चर दिलेले आहेत आणि काही लेटर्स दिलेले आहेत, जे लेटर्स कसेही दिलेले आहेत, आपल्याला ते काय करायचे आहेत, अरेंज करायचे आहेत आणि त्यापासून मिनिंगफुल वर्ड म्हणजे त्या जे पिक्चर दिलेलं आहे अकॉर्डिंग टू दॅट मिनिंगफुल वर्ड बनवायचं आहे. सो फर्स्ट पिक्चरमध्ये आपल्याला दिसते अँट आणि त्यांनी दिलेलं आहे TAN. तर आपल्या याच्यापासून काय बनवता येतं, ANT अँट. नेक्स्ट बघा, इथे दाखवलेलं आहे एक ताट दाखवलेलं आहे, त्या म्हणजे वेगवेगळे पदार्थ दाखवलेले आहेत आणि तर OODF दिलेलं आहे. तर यापासून आपल्याला मिनिंगफुल वर्ड कोणतं होणार, फूड. नेक्स्ट बुक दाखवलेला आहे, KOBO दिलेलं आहे. तर आपल्याला बुकचं स्पेलिंग माहितीच आहे, BOOK बुक. देन इथे दाखवलेलं आहे गिफ्ट. तर यापासून काय होणार, GIFT गिफ्ट. ओके. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन दिला आहे, डिस्कस द स्टोरी ऑन पेज नंबर 55 अँड इनॅक्ट. तर ही जी स्टोरी दिलेली आहे पेज नंबर 55 वरती, ही तुम्ही डिस्कस करायची आहे. अकॉर्डिंग टू तुमच्या क्लासरूममध्ये एक जण अँट व्हायचं आणि एक जण ग्रॉस हॉपर व्हायचं आणि त्यानुसार ती इनॅक्ट करायची, म्हणजे तुम्ही ती स्टोरी घडवून आणायची तशी. ओके. सो हा झाला फोर्थ क्वेश्चन. फिफ्थ क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, स्पॉट द 5 डिफरन्सेस अँड सर्कल देम. तर इथं 2 पिक्चर्स दिलेले आहेत आणि त्यामधले डिफरन्सेस आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सी हिअर इज द वन. ओके. सो इथं मँगो आहे, इथं मँगो दिलेला नाही आहे. सो हा झाला आपला फर्स्ट डिफरन्स. हा झाला आपला सेकंड डिफरन्स. राईट. देन इथे बघा, हा झाला आपला थर्ड डिफरन्स. देन इथे बघा, इथे ट्रायंगल असे आहेत, तर हा झाला आपला फोर्थ डिफरन्स. अँड हिअर इज आवर फिफ्थ डिफरन्स. ओके. सो 5 डिफरन्सेस आपण फाइंड आउट केलेले आहेत. सो
याचबरोबर हा चॅप्टर इथे कंप्लीट होतोय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. थँक्यू, बाय बाय.